स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण रावण आणि रामचंद्र भाग 17 ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सुवर्ण हरिणरूपी मारीच वध. मागील भागात आपण वाचलत की शेवटी रावणाची आज्ञा मानून मारीच रावणाबरोबर रामाच्या आश्रमासमोर येतो. मारीच राक्षस सुवर्ण हरिणाचे रूप घेऊन रामाच्या आश्रमाभोवती चरायला सुरुवात करतो. त्यांचे ते रूप खूप मोहनीय आणि प्रशंसनीय असे होते. त्यांची शिंगे नीलम रत्नासारखी निळी आणि टोकदार होती. त्यांचे तोंड सफेद आणि काळ्या रंगाचे होते. जिव्हा लाल रंगाचे होते. कान एखाद्या कमळाच्या पानासारखे होते. मान ताठ आणि सरळ होती. चालताना ती लपक लपक अशी डौलदार हलत होती. त्यांचे पोट निळ्या रंगाचे आणि चमकदार होते. पाठ कमानदार आणि सुवर्ण रंगात चमकत होती. त्यावर चांदीच्या वर्णाचे ठिपके होते, जे सूर्यप्रकाशात फारच सुंदर दिसत होते. त्यांचे खुरपण्ना हिऱ्यांच्या रंगाचे हिरवे होते. इंद्रधनुष्यरंगी त्यांचे उलेचे शेपूट उचलून ते हरिण सावध आवाज घेत बावरून गवत चरत उभे होते. जसे आपले मनमोहक रूप घेऊन ते हरिण त्या आश्रमाच्या आजूबाजूला सीतेची नजर जाईल असे हिंडत होते. ते कधी मुद्दाम आश्रमात जाऊन परत जंगलात जात होते, कधी थोडा वेळ तिथेच आश्रमात रेंगाळत उड्या मारत आपली चाहूल देत होते. बाकी हरिणांच्या कळपात जाऊन ते बागडत होते. ती खरी जनावरे तीही त्यांच्या जवळ येऊन वास घेऊन पळून जात होती. तो हरिणरूपी राक्षस असूनही त्या जनावरांना न मारता शांतपणे आपल्या शरीराची वास घेऊ देत होता. त्याचवेळी सीता आपल्या आश्रमातल्या फुलांना तोडण्यात गुंग होती. ती अशोक वृक्षाच्या खाली, कधी आंब्याच्या झाडाखाली फिरत होती आणि शेवटी तिची नजर त्या सुवर्ण हरिणावर पडलीच. सुंदर दंतपंक्तीच्या त्या सीतेने मोठ्या आश्चर्याने आणि प्रेम भरल्या नजरेने त्या रत्नमंडित चमकणाऱ्या सुवर्ण मृगाला बघायला सुरुवात केली. त्याला बघून तो खूप आनंदित झाली आणि जंगलात शिकारीसाठी आपले धनुष्य घेऊन जाणाऱ्या रामाला तिने उच्च स्वरात हाक मारली, "स्वामी श्री रामचंद्र राघव, जरा लगबगीने इकडे या, अशोक वनाकडे या." तिला अशी हाक मारताना बघून राम तिच्या जवळ गेला. मागून लक्ष्मणही आला. तिने समोर दाखवलेल्या बोटाकडे ते पाहू लागले. त्या हरिणाला बघून त्या दोघांनाही आश्चर्य वाटले. त्याला पाहून लक्ष्मण लगेच म्हणाला, "मला तर तो हरिणरूपी मारीच राक्षस वाटत आहे. हे राम, या राक्षसाने अशी रूपे घेऊन जंगलात शिकार करण्यासाठी आलेल्या कित्येक राजांना मारून टाकले आहे. हे पुरुष सिंह, आताही त्याने आपल्या मायेने या अतिसुंदर हरिणाचे रूप घेतलेले दिसत आहे. या भूतलावर अशा प्रकारचे कुठलेही हरिण अस्तित्वात नाही. त्यामुळे नक्कीच हे भ्रम पसरवणारे नकली हरिण आहे." त्या हरिणाला बघून मंत्रमुग्ध झालेली सीता लक्ष्मणाचे बोलणे मध्येच तोडून श्रीरामाकडे अत्यंत प्रसन्न मुद्रेने पाहत हसत म्हणाली, "हे आर्यपुत्र, ते अति मनोहर हरिण पाहून माझे मन अति प्रसन्न झाले आहे. मला ते हवंय, म्हणून आपण त्याला पकडून माझ्याकडे आणून द्यावे. मला त्याच्याबरोबर खेळायचे आहे." "हे महाबाहो, आपल्या या आश्रमात खूप सारे सुंदर असे बाकी प्राणी हिंडत फिरत असतात, परंतु राघव, असा रंग, अशी चमक असलेले दुसरे कुठलेच हरिण मी अजून तरी या आश्रमात पाहिलेले नाही. आहाहा, बघा ना त्याचे सुवर्ण पाठ, रंगीबिरंगी शरीर, किती मोहक आहे. माझे मन त्याच्यावर लट्टू झालंय. जर तुम्ही त्याला जिवंत पकडून आणलंत तर तो या आश्रमात राहून आपले मनोरंजन करत राहील आणि जेव्हा आपण या वनवास पूर्ण करून अयोध्येस परत जाऊ तेव्हा तो आपल्या बागेची शोभा वाढवेल. आणि जर चुकून तुम्ही त्याला जिवंत पकडू शकला नाही तरीही त्याच्या रंगीत चामड्याच्या आसनावर मला बसायला आवडेल. राजन, मला हे माहिती की हट्टीपणा करणे एखाद्या सुसंस्कृत शालीन आणि घरंदाज स्त्रीला शोभत नाही, तरीही या अद्भुत मृगाने मला पुरतं प्रेमात पाडले आहे." श्रीरामालाही त्या अद्भुत अशा हरिणामुळे भुरळ घातली होती. सूर्यासमान त्याची सुवर्ण कांती चमकत होती. आकाशी निळ्या रंगाची शिंगे लयबद्ध पद्धतीने हलत होती. सीतेचे बोलणे ऐकून राम लक्ष्मणाला म्हणाला, "लक्ष्मण, बघितलंस ना जानकी कशी त्या हरिणावर लट्टू झाली आहे. खरंच असे लोभनीय हरिण मिळणे दुर्लभ आहे. जर असा हरिण नंदनवन आणि चैत्ररथवन मध्येच नसेल तर
या पृथ्वी तलावर कुठेच मिळणे शक्य नाही. त्याच्या मुखातून अग्निशिखेप्रमाणे लाल रंगाची जीभ लपलप करत बाहेर निघत आहे. अशा सुंदर हरिणाचा कोण लोभी होणार नाही. मग त्याला बघून मैथिली सीता जी एक स्त्री आहे, खुश नाही झाली तर नवलच. अजून लक्ष्मण, क्षत्रिय लोक मांस आणि चाबड्यांसाठी हरिणाची शिकार करतातच. आणि लक्ष्मण, तू म्हणतोस तसं जर हा कोणी मायावी राक्षस असेलच तर त्याचा वध करणेही माझे कर्तव्यच आहे. कारण या मारीच राक्षसाने आधीही कितीतरी ऋषीमुनींना मारून टाकले आहे. तुला अगस्त्य ऋषींनी सांगितलेली गोष्ट आठवत आहे ना? पूर्वीच्या काळी एक वातापी नावाचा राक्षस तपस्वी महात्म्यांना फसवून त्यांच्या पोटात शिरून त्यांना मारून टाकायचा. एक दिवस त्या राक्षसाने अगस्त्य ऋषींच्या पोटात शिरून त्यांनाच मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी त्यालाच आपले भक्ष्य बनवले. हे लक्ष्मण, मग त्या वातापी राक्षसांसारखं या मारीचलाही मारणे योग्य नाही का? त्यामुळे तू हे धनुष्य उचलून जानकीचे रक्षण कर. तोपर्यंत मी या हरिणाला पकडून आणतो किंवा त्याची शिकार तरी करतो. हे लक्ष्मण, मी जोपर्यंत त्याला जिवंत किंवा मृत घेऊन आश्रमात परत येत नाही तोपर्यंत तू सीतेचे इथल्या राक्षसांपासून रक्षण कर. मी हा गेलो आणि हा आलो. श्रीराम आपले प्रिय धनुष्य आणि भात्यात 2 अणकुचीदार बाण घेऊन त्या हरिणाच्या शिकारीसाठी निघाले. श्रीरामचंद्राला आपल्या पाठीमागे आल्याचे बघून तो दुष्ट मायावी राक्षस थोडा वेळ झाडीत लपून बसला. मग थोड्या वेळाने आपला पृष्ठभाग दाखवत तो हळूच बाहेर आला. मग श्रीराम आपला धनुष्य सावरत त्याच्या मागे मागे त्याचा वेध घेत सावधपणे पावले उचलत जाऊ लागले. तो श्रीरामाशी खेळ खेळू लागला. कधी तो त्यांच्या जवळ जाऊन त्यांना लुब्ध करत होता तर कधी दूर जाऊन झाडीत लपून बसायचा. हळूहळू तो त्यांना घेऊन एका दाट अशा झाडीत शिरला. श्रीराम समोर येताच त्याने मोठी छलांग मारून दूर आकाशात जाऊन गायब झाला. थोड्या वेळाने परत येऊन तो सर्कस दूर अरण्यात निघून गेला. श्रीराम त्याचा वेध घेत त्याच्या पाठोपाठ त्या दूर अरण्यात आतपर्यंत गेले. आता श्रीराम आपल्या आश्रमांपासून बरेच दूर त्या घनदाट अरण्यात शिरले होते. बराच वेळ निघून गेला होता. समोर हरिणाच्या कळपात लपून बसलेल्या त्या मायावी रूपातल्या हरिणाला पाहून श्रीराम क्रुद्ध झाले. आतापर्यंत त्यांनी त्याला जिवंत पकडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो छळ कपटाने त्यांच्या हाती न लागता हेलकावे देत दूर पळून जात होता. त्यांनी सूर्यासारखा चमकणारा एक शत्रुनाशवाला टोकदार बाण आपल्या धनुष्यावर चढवला आणि ताकदीने प्रत्यंचा खेचून तो बाण सोडला. सापासारखा फुटकार टाकत तो बाण त्या हरिणाच्या शरीरात घुसला. वज्रापेक्षाही कठीण असा तो बाण शरीरात घुसताच ते मायावी हरिण 3 झाड वर उचलून जमिनीवर जोरात आपटले. जमिनीवर आपटताच तो मायावी राक्षस मारीच आपल्या मूळ राक्षसी रूपात प्रगट झाला. त्याला रावणाने सांगितलेले शब्द आठवले. सीतेला मजबूर करून लक्ष्मणाला रामाच्या मदतीसाठी जंगलात बोलवायचे म्हणजे रावण तिकडे सीतेला आश्रमात एकटी पाहून तिला पळवून नेऊ शकेल. श्रीराम जवळ येत असल्याचे पाहून आणि हीच वेळ असल्याचे जाणून तो राक्षस श्रीरामचंद्राच्या आवाजात ओरडला, हा सीते, हा लक्ष्मण, लक्ष्मण धाव, मला वाचव. आपल्या मूळ रूपात आलेला तो प्रचंड मोठ्या टोकदार दातांचा राक्षस त्यांचे मोठे धूळ घेऊन जमिनीवर निपचित पडला होता. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली कथा इथे समाप्त होत आहे.